नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण राजगिऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे मी राजगिरा निवडून साफ करून घेतला आहे. त्यानंतर पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतला. मी इथे राजगिऱ्याची फक्त पानं घेतली आहेत, देठ काढून टाकले आहेत. राजगिरा धुतल्यानंतर त्यामधील पाणी निथळून घ्यायचं आणि नंतर याला बारीक कट करून घ्यायचं. या प्रकारे आपण सर्व भाजी कट करून घेऊया. इथे आपली सर्व भाजी कट करून झाली आहे. आता आपण भाजीला फोडणी घालूया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं तेलामध्ये छान फुटलं की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जाडसर कुटलेला लसूण घालायचा. हे सर्व साहित्य तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं. आता यामध्ये हिंग आणि हळद घालायची. मिक्स करायचं. आता यामध्ये बारीक चिरलेला राजगिरा घालायचा. मिक्स करायचं आणि झाकण न ठेवता 4 ते 5 मिनिट भाजी शिजू द्यायची. भाजी शिजत असताना 1-2 मिनिटांनंतर चमच्याने मिक्स करत राहायचं. 5 मिनिट झाले आहेत. आता एकदा परत मिक्स करून घेऊया. ही भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते. आता या स्टेजला आपण भाजीमध्ये मीठ घालूया, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि जाडसर कुटलेले शेंगदाणे घालायचे. मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. झाकण ठेवून शिजवल्यामुळे शेंगदाणे कच्चे लागत नाहीत आणि भाजीलाही छान चव येते. 2 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. तुम्ही बघू शकता भाजी छान व्यवस्थित शिजली आहे. तर इथे आपली गरमागरम राजगिऱ्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.